नमस्कार विद्यार्थी मित्रो, गेल्या वर्षामध्ये आपण 11वी या वर्गात सहकारी या विषयाचा जो काही अभ्यासक्रम आहे तर तो अभ्यासक्रम अभ्यासलेला आहे. तर 11वीच्या वर्गामध्ये सहकार हा विषय जो आहे तर तो विषय अभ्यासताना आपण सहकाराचा अर्थ, सहकाराच्या विविध व्याख्या, सहकार तज्ञांना सहकाराची सांगितलेली वैशिष्ट्ये, सहकाराची तत्व, सहकाराचे फायदे, सहकाराची गरज, सहकाराची आवश्यकता अशा विविध बाबी संदर्भात सविस्तर अशा प्रकारचा जो काही अभ्यास आहे तर तो अभ्यास आपण केलेला आहे. त्याचबरोबर सहकारी संस्थांचे जे काही वेगळे प्रकार आहेत तर त्या प्रकारांसंदर्भात सुद्धा आपण माहिती पाहिलेली आहे. सहकारी संस्थांचे वेगळे प्रकार, त्यांचे महत्व, त्यांची कार्य, तर या संदर्भातली जी काही माहिती आहे तर ती माहिती आपण 11वीचा जो काही वर्ग आहे तर त्या वर्गामध्ये अभ्यासलेली आहे. तर विद्यार्थी मित्र, आता तुम्ही 11वी संपवून किंवा 11वी पूर्ण करून आता तुम्ही 12वीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि तरी आपल्यावर या गेल्या वर्षी 11वीला असताना आपल्याला जो काही ऑनलाईन अभ्यास करण्याची वेळ आलेली आहे तर ती कशामुळे आलेली आहे तर याची आपल्याला जाणीव आहे की या कोविड-19चं किंवा कोरोनाचं जे काही संकट आहे तर ते संकट आपल्या भारतावर, आपल्या राज्यावर नव्हे तर संपूर्ण जगावर कोसळलेलं आहे आणि या संकटामुळेच आपल्याला काय करावं लागलेलं आहे तर ऑनलाईन जो काही अभ्यास आहे तर तो अभ्यास आपल्याला गेल्या वर्षभर करावा लागलेला आहे. आणि आजही जर आपण पाहिलं तर कोरोनाचं जे काही संकट आहे तर ते संकट तितकंसं दूर झालेलं नाही. आजही कोरोनाची जी काही अवस्था आहे, कोविड-19ची जी काही अवस्था आहे तर ती अवस्था भयानक आहे. अनेक लोकांना या कोरोनामुळं किंवा कोविड-19मुळे आपले जे काही प्राण आहेत तर ते प्राण गमवावे लागलेले आहेत आणि त्यामुळं अजूनही आपण या कोविड-19 पासून किंवा कोरोनापासून सुरक्षित राहणं आवश्यक आहे, महत्वाचं आहे. आणि त्यापासून जर आपल्याला सुरक्षित राहायचं असेल तर त्यासाठी आपण काय करणं आवश्यक आहे तर आपल्या मधलं जे काय अंतर आहे तर ते अंतर सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर बाहेर जाताना तोंडावर मास्क वापरणं आवश्यक आहे. परत घरी आल्यानंतर स्वच्छ पाण्यानं हातपाय स्वच्छ धुणं आवश्यक आहे. तर अशी चांगल्या प्रकारे जर आपण दक्षता घेतली तर निश्चित या कोरोनावर आपण आतापर्यंत जी काही मात केलेली आहे किंवा त्यावर जो काही आपण विजय मिळवलेला आहे तर तशाच प्रकारची मात किंवा तशाच प्रकारचा जो काही विजय आहे तर तो विजय पुढील काळामध्ये सुद्धा आपण मिळवू शकू. तर यासाठी म्हणजे हे जे काही कोविड-19चं जे काही संकट आहे तर त्या संकटामधून बाहेर पडण्यासाठी आपण काय करणं आवश्यक आहे तर शासनानं जे काही वेळोवेळी नियम आपल्याला सांगितलेले आहेत किंवा तत्व आपल्याला सांगितलेले आहेत तर त्या तत्वांचं किंवा नियमांचं जे काही पालन आहे तर ते पालन आपण करणं आवश्यक आहे, महत्वाचं आहे. आणि म्हणूनच ही ऑनलाईन अभ्यास करण्याची जी काही वेळ आहे तर ती वेळ आपल्याला आलेली आहे. आजही आपल्याला तशाच पद्धतीनं अभ्यास करावा लागत आहे. तर विद्यार्थी मित्र, तुम्ही 11वीचा जो काही वर्ग आहे तर त्या वर्गामध्ये अगदी संपूर्ण वर्षात गेल्या वर्षी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे म्हणजे ऑफलाईन जे काही पिरियड आहे तर ते पिरियड करण्याची जी काही तितकीशी संधी आहे तर ती संधी प्राप्त झालेली नाही. थोड्याफार प्रमाणात मध्ये संधी प्राप्त झाली, पुन्हा दुसरी लाट आली, त्यामुळे ती सुद्धा आपल्याला गमवावी लागलेली आहे. तर जो काही सहकार हा जो काही विषय आहे तर त्या विषयामध्ये आपण पाहिलं की गेल्या वर्षी कुठल्या प्रकारचे प्रकरण किंवा कुठल्या प्रकारचा अभ्यास आपण केलेला आहे आणि त्यानंतर आपण जो काही 12वीमध्ये प्रवेश घेतलेला आहे तर 12वीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर 12वी बोर्डानं आपल्या अभ्यासक्रमासाठी किंवा सहकार हा जो काही विषय आहे तर तो विषय अभ्यासक्रमासाठी जो काही ठेवलेला आहे तर त्यामध्ये वेगवेगळी 10 प्रकरणं आपल्या अभ्यासक्रमासाठी ठेवलेली आहेत आणि त्या 10 प्रकरणांमध्ये काही म्हणजे पहिलं आणि तिसरं जे काही प्रकरण आहे तर ते प्रकरण थोडंसं फास्ट आहे, थोडंसं मोठं आहे आणि इतर जे काही प्रकरणं आहेत तर ती प्रकरणं मात्र अगदी अल्पशी आहेत किंवा अगदी थोडक्यात आपल्याला ती अभ्यासायची आहे. आणि जर हे कोरोना-19चं जे काही संकट आहे तर ते संकट जर असंच राहिलं तर आपल्याला गेल्या वर्षी बोर्डानं जो काही कमी केलेला अभ्यासक्रम आहे तर तो अभ्यासक्रम यावर्षी सुद्धा तशाच पद्धतीनं तो कमी केला जाईल आणि त्यामुळं उर्वरित जो काही अभ्यासक्रम आहे तर तो अभ्यासक्रम आपल्याला या 12वीचं जे काही वर्ष आहे तर त्या वर्षामध्ये अभ्यासायचं आहे आणि 12वीच्या वर्षामध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास करून येणारी जी काही पुढची जी काही 12वीची परीक्षा आहे किंवा जी काही तुम्हाला परीक्षा द्यावी लागणार आहे तर त्या परीक्षेमध्ये घवघवीत अशा प्रकारचं जे काही यश आहे तर ते यश संपादित करायचं आहे किंवा प्राप्त करायचं आहे. तर त्यासाठी विद्यार्थी मित्र, तुम्हाला 11वीमधून 12वीमध्ये प्रवेश केला, 12वीच्या वर्गामध्ये तुम्ही ऑनलाईन आपण अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं प्रथमतः आपण सर्वांचं मी अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि आपल्या अभ्यासक्रमासाठी ठेवलेली जी काही प्रकरणं आहेत तर त्या प्रकरणांकडे आपण आता वळूया.
तर एकूण जी काही 10 प्रकरणं ठेवलेली आहेत तर त्या 10 प्रकरणांपैकी पहिलं जे काही प्रकरण आहे तर ते प्रकरण आपल्या अभ्यासक्रमासाठी ठेवलेली आहे की सहकारी संस्थांचं संघटन किंवा सहकारी संस्थांची रचना. म्हणजे सहकारी संस्थांचं संघटन हे कशा प्रकारचं झालेलं असतं, सहकारी संस्थांची जी काही रचना आहे तर ती रचना कशा पद्धतीनं झालेली असते, सहकारी संस्थेचं जे काही संघटन आहे तर त्या संघटनमध्ये कुठल्या प्रकारचे जे काही घटक आहेत तर ते घटक अंतर्भूत किंवा समाविष्ट केलेले असतात किंवा झालेले असतात आणि ज्या घटकांशिवाय ती जी काही सहकारी संस्था आहे तर ती सहकारी संस्था पूर्णत्वास येत नाही किंवा तिला पूर्णत्व प्राप्त होत नाही. तर त्यापूर्वी आपल्याला हे पाहायचं आहे की सहकार हा जो आहे तर तो एक संघटन प्रकार आहे. कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करायचा असेल तर कुठल्या तरी एका संघटन प्रकाराची आपल्याला निवड करावी लागत असते. व्यवसाय संघटनांचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर या प्रकारांसंदर्भात गेल्या वर्षी आपण सविस्तर अशा प्रकारची जी काही माहिती आहे तर ती माहिती पाहिलेली आहे. कारण 11वीच्या वर्गामध्ये आपल्याला व्यवसाय संघटनांचे जे काही विविध प्रकार आहेत तर त्या प्रकारासंदर्भात एक प्रकरण अभ्यासक्रमासाठी ठेवलेलं होतं. तर त्यामध्ये पहिलं प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे की पहिला संघटन प्रकार आपण अभ्यासलेला आहे एकल व्यापारी संस्था. दुसरा संघटन प्रकार आहे भागीदारी संस्था आणि तिसरा संघटन प्रकार आपण अभ्यासलेला आहे संयुक्त भांडवली कंपनी आणि चौथा संघटन प्रकार सार्वजनिक उपक्रम आणि पाचवा जो काही संघटन प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे तर तो म्हणजे सहकारी संस्था किंवा सहकार. तर हे जे काही 5 संघटन प्रकार आहेत तर या संघटन प्रकारापैकी सार्वजनिक उपक्रम हा जो काही संघटन प्रकार आहे तर तो संघटन प्रकार अलीकडे बंद पडत चाललेला आहे किंवा तो संपुष्टात येत चाललेला आहे. कारण शासनाच्या मालकीचे जे काही उद्योगधंदे आहेत तर ते उद्योगधंदे शासन अलीकडे काय करत आहे तर खाजगी कंपन्यांच्या स्वाधीन करत आहे. रस्ते बांधणं हे काम कोणाचं होतं, शासनाचं होतं. परंतु अलीकडे शासनानं काय केलेलं आहे, रस्ते बांधण्याचं जे काही काम आहे तर ते काम खाजगी कंपन्याला दिलेलं आहे. म्हणजे शासनाच्या मालकीचा जो काही उद्योग आहे तर तो उद्योग कोणाकडे आलेला आहे, खाजगी कंपन्याकडे आलेला आहे. आणि त्यामुळं हे जे काही सार्वजनिक किंवा शासनाच्या किंवा सर्व जनतेच्या मालकीचे जे काही उद्योगधंदे आहेत तर ते उद्योगधंदे अलीकडे संपुष्टात येत चाललेले आहेत, ते बंद पडत चाललेले आहेत. तर अशा पद्धतीनं म्हणजे प्रामुख्यानं आपल्याला या संघटन प्रकारामध्ये कुठल्या संघटन प्रकारासंदर्भात तर एकल व्यापारी संस्था, भागीदारी संस्था, संयुक्त भांडवली कंपनी आणि सहकारी संस्था तर या 4 संघटन प्रकारासंदर्भात आपण गेल्या वर्षी सविस्तर अशा प्रकारची जी काही माहिती आहे तर ती माहिती आपण अभ्यासलेली आहे. मग एकल व्यापारी संस्था हा जो काही संघटन प्रकार आहे तर त्या संघटन प्रकारामध्ये काय प्रकार असतो किंवा काय अवस्था असते तर जगामध्ये सर्वात प्रथम कुठला संघटन प्रकार अस्तित्वात आलेला आहे तर एकल व्यापारी संस्था हा संघटन प्रकार अस्तित्वात आलेला आहे. आणि इंग्लंडमध्ये नव्हे तर इतर जे काही देश आहेत आपल्या भारतामध्ये आपण पाहिलं की सर्वात जास्त संघटन प्रकार कुठला अवलंबिला जातो किंवा वापर केला जातो तर एकल व्यापारी संस्था हा जो काही संघटन प्रकार आहे तर तो संघटन प्रकार मोठ्या प्रमाणावर त्याचा अवलंब केला जातो किंवा वापर केला जातो. कारण कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करण्यासाठी कुठल्या तरी एका संघटन प्रकाराची निवड करणं आवश्यक असतं आणि एकल व्यापारी संस्था हा जो काही संघटन प्रकार आहे तर तो संघटन प्रकार निवडून व्यवसाय करणं अगदी सुलभ असतं, सहज शक्य असतं. आणि म्हणून कुठल्याही बाजारपेठेमध्ये आपण गेलो, कोणत्याही राज्यामध्ये कोणत्याही देशामध्ये आपण गेलो तर सर्वात जास्त संघटन प्रकार कुठला वापरलेला आपल्याला दिसून येईल तर एकल व्यापारी संस्था हा संघटन प्रकार आपल्याला वापरलेला दिसून येईल. मग या संघटन प्रकारामध्ये काय चित्र असतं किंवा काय परिस्थिती असते तर एकच व्यक्ती व्यवसायाची मालक असते. व्यवसायामध्ये गुंतवलेलं भांडवल एकाच व्यक्तीच्या मालकीचं असतं. व्यवसायाचं व्यवस्थापन ती एकच व्यक्ती पाहत असते. आपल्या व्यवसाय संदर्भातील जे काही निर्णय आहेत तर ते निर्णय ती एकच व्यक्ती घेत असते. आणि महत्वाची बाब म्हणजे त्या व्यवसायापासून प्राप्त होणारा जो काही नफा तोटा आहे तर त्या नफ्या तोट्याला सुद्धा ती एकच व्यक्ती जबाबदार असते. मग अशा पद्धतीनं हा जो काही एकल व्यापारी संस्था हा जो काही संघटन प्रकार आहे तर तो संघटन प्रकार अवलंबिला जात असतो किंवा त्याचा वापर केला जात असतो. म्हणजे कोणालाही आपला जो काही व्यवसाय आहे तर त्या व्यवसायासंदर्भात इतकीशी माहिती देण्याची आवश्यकता नसते, गरज नसते. ज्यावेळेस आपल्या मनामध्ये एखादी व्यवसाय किंवा उद्योग करण्याची इच्छा निर्माण होत असते तर त्यावेळेस आपण एकल व्यापारी संघटन प्रकाराचा अवलंब करून काय करू शकतो, आपल्या मनामध्ये उद्भवलेली काही कल्पना आहे किंवा मनामध्ये जो व्यवसाय करण्याची इच्छा निर्माण झालेली आहे तर ती इच्छा आपण पूर्ण करू शकतो. एकल व्यापारी संस्था हा जो काही संघटन प्रकार आहे तर त्या संघटन प्रकाराची स्थानिक स्वराज्य संस्थेकडे नोंदणी केली तरी चालते. आणि ती नोंदणी करून आपल्याला काय करता येत असतं तर आपला जो काही व्यवसाय आहे तर तो व्यवसाय या संघटन प्रकाराद्वारे करता येत असतो. मग व्यवसायाची मालक एकच व्यक्ती असते. व्यवसायामध्ये गुंतवलेलं भांडवल एकाच व्यक्तीच्या मालकीचं असतं. व्यवसाय संदर्भातील व्यवस्थापन तीच व्यक्ती पाहत असते, निर्णय तीच व्यक्ती घेत असते आणि
होणारा जो काही नफा तोटा आहे तर त्या नफ्या तोट्याला सुद्धा तीच व्यक्ती जबाबदार असते. म्हणजे नफा झाला तरी त्याच व्यक्तीला, तोटा झाला तरी त्याच व्यक्तीला असतो. मग हा जो काही एकल व्यापारी संस्था, हा जो काही संघटन प्रकार आहे तर त्या संघटन प्रकारामध्ये काही दोष किंवा काही मर्यादा पडत असतात. एखादा मोठा व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी प्रचंड भांडवलाची आवश्यकता असते, निधीची आवश्यकता असते. तो व्यवसाय सुरू केल्यानंतर अनेक व्यक्तीनं संघटित होऊन त्या व्यवसायाचं व्यवस्थापन पाहणं आवश्यक असतं. आणि त्यापेक्षाही महत्वाची बाब म्हणजे त्या व्यवसाया संदर्भात जेव्हा वेळोवेळी निर्णय घेतले जात असतात तेव्हा अनेक व्यक्तीनं जर चर्चा करून निर्णय घेतले गेले तर ते बिनचूक घेतले जात असतात. एकाच व्यक्तीनं विचार विनिमय न करता जर निर्णय घेतला तर अनेक वेळा तो जो काही निर्णय आहे तर तो निर्णय चुकीचा ठरण्याची शक्यता असते. आणि जर निर्णय चुकीचा ठरला गेला तर त्यामुळे काय होत असतं तर आपला जो काही व्यवसाय आहे तर तो व्यवसाय धोक्यामध्ये किंवा तोट्यामध्ये जाण्याची शक्यता असते. म्हणून आपला व्यवसाय तोट्यामध्ये जाऊ नये यासाठी प्रत्येक निर्णय अगदी काळजीपूर्वकरित्या घेणं आवश्यक असतं, महत्वाचं असतं. आणि तो निर्णय जर काळजीपूर्वकरित्या बिनचूक घ्यायचा असेल तर तो निर्णय निश्चितच चर्चा करून किंवा विचार विनिमय करून अनेकांची जी काही मतं आहेत तर ती मतं लक्षात घेऊन घेणं आवश्यक असतं, महत्वाचं असतं. आणि एकल व्यापारी संघटन प्रकारामध्ये ते अशक्य असतं, कठीण असतं. कारण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य एकाच व्यक्तीला असतं, त्या व्यवसायाच्या मालकालाच असतं. मग या प्रकारामुळे काय होत असतं, एकल व्यापारी संघटन प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करण्यासाठी एकच व्यक्ती प्रचंड भांडवल उभारू शकत नाही. त्यानंतर व्यवस्थापनही कार्यक्षमपणे ती व्यक्ती चालू शकत नाही. सर्व कामकाज व्यवस्थितरित्या वेळेच्या वेळी ती पूर्ण करू शकत नाही. आणि घेतलेले जे काही निर्णय आहेत तर ते निर्णय अनेक वेळा चुकण्याची शक्यता असते. आणि म्हणून काय असतं तर एकल व्यापारी संघटन प्रकारामध्ये हे वेगळ्या प्रकारचे दोष आहेत. आणि या दोषांवर उपाय म्हणून दुसरा जो काही संघटन प्रकार आहे तर तो संघटन प्रकार अस्तित्वात आलेला आहे. मग दुसरा जो काही संघटन प्रकार अस्तित्वात आलेला आहे तर तो संघटन प्रकार कुठला आहे तर भागीदारी संस्था हा संघटन प्रकार अस्तित्वात आलेला आहे. मग या भागीदारी संस्थेमध्ये काय असतं, एक व्यक्ती प्रचंड भांडवल उभारू शकत नाही म्हणून एकापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येत असतात आणि एखादा व्यवसाय किंवा उद्योग करत असतात. मग हा जो काही भागीदारी संस्था हा जो काही संघटन प्रकार आहे तर या संघटन प्रकारासंदर्भात काय केलेलं आहे, 1932ला आपल्या भारतामध्ये भारतीय भागीदारी कायदा संमत केलेला, मंजूर केलेला आहे. आणि या कायद्यानुसार मग काय केलं जात असतं, त्या भागीदारी संस्था अस्तित्वात येत असतात. म्हणजे या कायद्यामध्ये महत्वाची तरतूद काय केलेली आहे की भारतीय भागीदारी संस्था कायदा 1932 नुसार जर भागीदारी संस्थेची स्थापना करायची असेल तर त्या भागीदारी संस्थेची नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी करणं बंधनकारक राहील, सक्तीचं राहील. आणि कायद्यानं मान्य असलेला जो काही व्यवसाय आहे तर तो व्यवसाय या भागीदारी संस्थेद्वारे करता येत असतो. कायद्यानं अमान्य असलेला जो काही व्यवसाय, उदाहरणार्थ जुगारीचा व्यवसाय असेल, दारूचा व्यवसाय, दारू निर्मितीचा व्यवसाय असेल, तर चोरीचा व्यवसाय असेल, तर अशा प्रकारचे जे काही अवैध व्यवसाय आहेत तर ते अवैध व्यवसाय या भागीदारी संस्थेद्वारे करता येत नाहीत. ज्या व्यवसायाला कायद्यानं मान्यता दिलेली आहे तर असेच कायदेशीर व्यवसाय काय करता येत असतात तर या भागीदारी संस्थेद्वारे करता येत असतात. मग ही जी काही भागीदारी संस्था आहे तर या भागीदारी संस्थेमध्ये किती व्यक्ती एकत्र येऊ शकतात तर कमीत कमी 2 व्यक्ती एकत्र येणं आवश्यक असतं आणि जास्तीत जास्त 50 व्यक्ती एकत्र येऊ शकतात. त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊ शकत नाहीत. म्हणजे भागीदारी संस्थेमध्ये सुद्धा अमर्याद व्यक्ती एकत्र येऊन भागीदारी संस्था स्थापन करून उद्योग किंवा व्यवसाय करू शकत नाहीत. कमीत कमी 2 व्यक्ती एकत्र येणं आवश्यक असतं. जास्तीत जास्त 50 व्यक्ती एकत्र येऊ शकतात. आणि भागीदारी संस्थेची कायद्यानुसार स्थापना करून किंवा निर्मिती करून या भागीदारी संस्थेद्वारे कायद्यानं मान्य असलेला जो काही व्यवसाय आहे तर तो व्यवसाय हे भागीदार करू शकतात. मग या भागीदारी संस्थेमध्ये सुद्धा काय होत असतं की भागीदारी संस्थेची आपल्याला व्याख्या सर्वसाधारणपणे अशी करता येईल की 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्तीनं कायद्यानं मान्य असलेला व्यवसाय करून नफा कमवण्याच्या उद्देशानं जो व्यवसाय चालवलेला असतो किंवा व्यवसाय करण्यासाठी जो संघटन प्रकार अस्तित्वात आणलेला असतो तर त्या संघटन प्रकाराला भागीदारी संस्था असं म्हटलं जातं. तर कायद्यानं मान्य असलेला व्यवसाय करून काय करता येत असतं, नफा कमवता येत असतो, मिळवता येत असतो. बेकायदेशीर व्यवसाय करून नफा कमवता येत नाही, मिळवता येत नाही. परंतु या भागीदारी संस्थेमध्ये आपण पाहिलं की कमीत कमी किती व्यक्ती, 2 व्यक्ती एकत्र येणं आवश्यक आहे. आणि जास्तीत जास्त किती व्यक्ती एकत्र येऊ शकतात तर 50 व्यक्ती एकत्र येऊ शकतात. म्हणजे व्यक्ती एकत्र येणाऱ्यांची जी काही संख्या आहे तर त्या संख्येवर काय होत असते, मर्यादा पडत असते. मग हे जे काही भागीदार आहेत तरी भागीदार काय करत असतात, भागीदारी संस्था स्थापन केल्यानंतर जो व्यवसाय करत असतात तर त्या व्यवसायाचं व्यवस्थापन
सर्व भागीदारांच्या वतीनं एक व्यक्ती किंवा एक भागीदार किंवा काही भागीदार पाहत असतात. 50 भागीदार एकत्र येऊन भागीदारी संस्थेचा कारभार चालू शकत नाहीत, व्यवस्थापन पाहू शकत नाहीत. कारण निर्णय घेताना या 50 जणांमध्ये कदापि सहजासहजी एकमत होणार नाही. मग प्रत्येक निर्णय अवेळी घेतला जाईल आणि अवेळी निर्णय घेतल्यामुळं भागीदारी संस्थेला तोटा होत असतो, नुकसान होत असतं. आणि म्हणून निर्णय योग्य वेळी घेतला जावा यासाठी काय केलेलं असतं, व्यवस्थापन पाहण्यासाठी सर्वांतर्फे एक किंवा सर्वांतर्फे काही भागीदार किंवा काही वेळा भागीदारांची संख्या जर मर्यादित असाल तर सर्वच भागीदार एकत्र येऊन काय करत असतात तर भागीदारी संस्थेचं व्यवस्थापन पाहत असतात. परंतु एकत्र येणाऱ्या भागीदारांची जी काही संख्या आहे तर त्या संख्येवर मर्यादा पडत असल्यामुळं भागीदारी संस्थेकडे जमा होणाऱ्या भांडवलाचं जे काही प्रमाण आहे तर त्या प्रमाणावर सुद्धा काय होत असते, मर्यादा पडत असते. म्हणजे भांडवलावर मर्यादा हा भागीदारी संस्थेमधील एक दोष आहे, एकव्यापारी संघटन प्रकारामधील एक दोष आहे. दुसरा दोष या दोन्ही संघटन प्रकारामध्ये कुठला आहे, एकव्यापारी संस्थेचा मुख्य उद्देश नफा कमवणं असतो आणि नफा कमवण्यासाठी एकव्यापारी विविध गैरमार्गाचा अवलंब करत असतो. आणि भागीदारी संस्थेचा सुद्धा मुख्य उद्देश काय असतो तर नफा कमवणं असतो. आणि नफा कमवण्यासाठी हे भागीदार सुद्धा काय करत असतात तर विविध जे काही गैरमार्ग आहेत तर त्या गैरमार्गाचा अवलंब करत असतात. आणि त्यामुळं ग्राहकांची फसवणूक होत असते, लुटवणूक होत असते. तेव्हा ती फसवणूक थांबावी, लुटवणूक थांबावी यासाठी काय केलं जात असतं तर भागीदारी संस्थेला पर्यायी असणारा जो काही संघटन प्रकार आहे तर तो संघटन प्रकार अस्तित्वात आणण्याची गरज भासलेली आहे. मग भागीदारी संस्थेमध्ये हे दोष निदर्शनास आल्यानंतर पुढचा याला पर्याय म्हणून कुठला संघटन प्रकार अस्तित्वात आलेला आहे तर संयुक्त भांडवली कंपनी हा जो काही संघटन प्रकार आहे तर तो संघटन प्रकार अस्तित्वात आलेला आहे. मग या ज्या काही खाजगी कंपन्या आहेत किंवा सार्वजनिक कंपन्या आहेत तर हा जो काही संघटन प्रकार आहे तर या संघटन प्रकारामध्ये काय असतं की या संयुक्त भांडवली कंपनीचे मुख्य 2 प्रकार आहेत. तर 2013ला या संयुक्त भांडवली कंपनी संदर्भात आपल्या भारतामध्ये कायदा तयार करण्यात आलेला आहे. आणि या कायद्यानुसार या संयुक्त भांडवली कंपनीची नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी केली जात असते किंवा करणं बंधनकारक असतं, सक्तीचं असतं. आणि त्यानंतर ही संयुक्त भांडवली कंपनी अस्तित्वात येत असते. आणि मग त्या संयुक्त भांडवली कंपनीद्वारे काय करता येत असतं, आपल्याला व्यवसाय करता येत असतं, उद्योग करता येत असतं. मग संयुक्त भांडवली कंपनीचे 2 प्रकार आहेत, एक खाजगी कंपनी आणि दुसरा सार्वजनिक कंपनी. तर खाजगी कंपनीमध्ये कमीत कमी 2 व्यक्ती आणि जास्तीत जास्त 200 व्यक्ती एकत्र येऊ शकतात. खाजगी कंपनीमध्ये किती, कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 200 व्यक्ती एकत्र येऊ शकतात. आणि सार्वजनिक कंपनी असेल तर कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त कितीही किंवा अमर्याद एकत्र येऊ शकते, अमर्याद व्यक्ती एकत्र येऊ शकतात. आणि संयुक्त भांडवली कंपनीची स्थापना करून संयुक्त भांडवली कंपनीद्वारे काय करू शकतात तर आपला व्यवसाय किंवा आपला जो काही उद्योग आहे तर तो उद्योग चालू शकतात किंवा करू शकतात. मग या संयुक्त भांडवली कंपनीमध्ये सुद्धा काय असतं, मुख्य उद्देश नफा कमवणं असतो. मग नफा कमवण्यासाठी काय केलं जात असतं तर विविध जे काही गैरमार्ग आहेत तर त्या गैरमार्गाचा अवलंब केला जात असतो, वापर केला जात असतो. आणि मग गैरमार्गाचा ज्यावेळेस अवलंब होत असतो त्यावेळेस सर्वसामान्य जो काही ग्राहक वर्ग आहे तर तो ग्राहक वर्ग लुटला जात असतो, त्याची फसवणूक केली जात असते, त्याची पिळवणूक केली जात असते. आणि मग त्या फसवणुकीमुळे किंवा पिळवणुकीमुळे काय होत असतं, जो सर्वसामान्य जो काही ग्राहक वर्ग आहे किंवा दुर्बल घटक आहे तर तो दुर्बलच राहत असतो. आणि जो उद्योजक वर्ग आहे किंवा कंपनीचे मालक आहेत तर ते मालक मात्र काय होत असतात, गब्बर होत असतात, श्रीमंत होत असतात. आणि त्यामुळं गरीब आणि श्रीमंती यांच्यामधली जी काही दरी आहे तर ती दरी रुंदावत जात असते, उंचावत जात असते. आणि ही दरी जितकी जास्त उंचावत जाईल तितकी समाजामध्ये किंवा या जगामध्ये विषमता अस्तित्वात येत असते, निर्माण होत असते. आणि मग त्यामुळं या एकमेकांचा द्वेष, एकमेकांचा तिरस्कार करण्याची जी काही वृत्ती आहे तर ती वृत्ती लोकांमध्ये अस्तित्वात येत असते. तर अशा प्रकारे या संयुक्त भांडवली कंपनी हा जो काही संघटन प्रकार आहे तर त्या संघटन प्रकारामध्ये दोष आहे. प्रचंड भांडवल उभारणी करणं शक्य आहे, परंतु मुख्य उद्देश काय तर नफा कमवणं आहे. आणि नफा कमवणं हा मुख्य उद्देश असल्यामुळं या संघटन प्रकारामधून सुद्धा काय केली जात असते, ग्राहक वर्गाची लुटवणूक केली जात असते, फसवणूक केली जात असते. आणि ती फसवणूक थांबावी, ती लुटवणूक थांबावी, एकल व्यापाऱ्याकडून होणारी फसवणूक थांबावी, भागीदारी संस्थेकडून होणारी फसवणूक किंवा लुटवणूक थांबावी. आणि संयुक्त भांडवली कंपनी जी आहे तर त्या कंपनीकडून होणारी फसवणूक सुद्धा थांबावी. तर या
तीनही संघटन प्रकाराला पर्याय किंवा त्यावर एक उपाय म्हणून चौथा जो काही संघटन प्रकार आहे सहकारी संस्था, तर हा संघटन प्रकार अस्तित्वात आलेला आहे. म्हणून ज्याप्रमाणे एखादा व्यवसाय किंवा व्यापार करण्यासाठी किंवा उद्योग करण्यासाठी एकल व्यापारी संस्था, भागीदारी संस्था किंवा संयुक्त भांडवली कंपनी या तीनपैकी एक संघटन प्रकार अवलंबिला जात असतो, तर त्याचप्रमाणे कुठलाही व्यवसाय किंवा उद्योग करण्यासाठी म्हणजे कायद्यानं मान्य असलेले व्यवसाय किंवा उद्योग करण्यासाठी सहकारी संस्था हा या तीनही संघटन प्रकाराला पर्याय म्हणून एक संघटन प्रकार अवलंबिला जात असतो किंवा उपयोगात आणला जात असतो, वापरात आणला जात असतो. का या तीनही संघटन प्रकाराला हा संघटन प्रकार पर्यायी संघटन प्रकार काय, तर या तीनही संघटन प्रकाराचा मुख्य उद्देश नफा कमवणं आहे. आणि सहकारी संस्था हा जो काही संघटन प्रकार आहे, तर त्या संघटन प्रकाराचा मुख्य उद्देश काय, तर आपल्या ग्राहकांची किंवा आपल्या सभासदांची सेवा करणं आहे. मग सभासदांची सेवा करण्यासाठी या संघटन प्रकारामधून काय केलं जात असतं, तर ग्राहकांना आवश्यक असणाऱ्या वस्तू व सेवा माफक दरामध्ये उपलब्ध करून दिल्या जात असतात. प्रमाणित वजन माप वापरली जात असतात. निर्भेळ स्वरूपाच्या वस्तू उपलब्ध करून दिल्या जात असतात. आणि कधीही कृत्रिम टंचाई निर्माण केली जात नाही. ग्राहकांची जितकी जास्तीत जास्त सेवा करणं शक्य होईल तितकी सेवा या संघटन प्रकारामधून केली जात असते. आणि त्यामुळं एकल व्यापारी संस्था, भागीदारी संस्था, संयुक्त भांडवली कंपनी या तीन संघटन प्रकाराला सहकारी संस्था हा जो काही चौथा संघटन प्रकार आहे, तर तो पर्यायी संघटन प्रकार आहे. आणि म्हणून जगातील अनेक राष्ट्रांना काय केलेलं आहे, तर सहकारी संस्था हा जो काही संघटन प्रकार आहे, तर तो संघटन प्रकार मोठ्या प्रमाणावर वापरण्यास सुरुवात केलेली आहे. तर अशा पद्धतीनं हे जे काही व्यवसाय संघटन प्रकार आहेत, तर त्या व्यवसाय संघटन प्रकाराप्रमाणे म्हणजे इतर जे काही व्यवसाय संघटन प्रकार आहेत, तर त्या व्यवसाय संघटन प्रकाराप्रमाणेच सहकारी संस्था हा सुद्धा एक संघटन प्रकार आहे. मग या संघटन प्रकाराची जी काही रचना आहे, तर ती रचना कशा पद्धतीनं झालेली असते, तर या संदर्भातली जी काही माहिती आहे, तर ती माहिती पुढच्या तासामध्ये आपल्याला अभ्यासायची आहे.